झेडपी प्रायमरी स्कूल अँड मॉडेल स्कूल शिंगवे यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली। यावेळी निवडणूक घेण्यात आली। अध्यक्षपदासाठी 4 उमेदवार इच्छुक होते, ज्यांनी फॉर्म भरले होते असे समीर गोरडे, गोरक्षनाथ जगताप, वैजनाथ येंदे, रमेश डोके यांच्या अध्यक्षपदासाठी 4 अर्ज आल्यामुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली। त्यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून शाळेचे कार्यक्षम मुख्याध्यापक सिलकर सर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले। त्यानंतर निरीक्षक म्हणून वळती केंद्राचे केंद्रप्रमुख राजू जाधव, गावचे पोलीस पाटील गणेश पंडित, संतोष माळी बुवा, माजी सरपंच तसेच पत्रकार नवीन सोनवणे यांनी निरीक्षक म्हणून कामकाज पाहिले। यावेळी उपाध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे रेखा पाबळे यांची बिनविरोध निवड झाली। तसेच अध्यक्षपदासाठी 4 अर्ज आल्यामुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली। त्यातून समीर गोरडे यांना शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांकडून एकूण मते दिलेली 7, गोरक्षनाथ जगताप यांना एकूण मते पडली 5, रमेश डोके यांना एकूण मते पडली 2 आणि वैजनाथ येंदे यांना एकूण मते पडली 1 अशा प्रकारे पद्धतीने बॅलेट पेपरवर घेतलेली मतदान प्रक्रिया संपन्न झाली आणि समीर गोरडे यांचे अध्यक्षपद म्हणून निवड करण्यात आली। यावेळी गावचे पोलीस पाटील गणेश पंडित यांनी अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाची घोषणा केली। अशा पद्धतीत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शिंगवे शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक पार पडली।
हो. पहिली चिठ्ठी वाचते पहा. गोरक्षनाथ जगताप दिसतंय. एक आकडा देते. रेषा मारतो, रेषा. बरं हा ठीक आहे. एवढं होतं. दुसरं मत आहे रमेश डोके. नाही त्याला हलवायला पंधरात काय ती मोठी पाठ किती असते. समीर गोरडे. पुढचं मत आहे समीर गोरडे. पुढचं मत आहे वैजनाथ तेंदे. काही शंका असेल तर बघ लगेच. पुढचं मत आहे समीर गोरडे. त्यानंतरचं मत आहे गोरक्षनाथ जगताप. बरोबर. त्याच्यानंतरचं मत आहे गोरक्षनाथ जगताप. यानंतरचं मत आहे समीर. यानंतरचं मत आहे गोरक्षनाथ जगताप. पुढचं मत आहे गोरक्ष जगताप. पुढचं मत आहे समीर गोरडे. पुढचं मत आहे समीर गोरडे. पुढचं मत आहे रमेश डोके. आणि आता शेवटचं मत निर्णायक मत आहे. निर्णय याच्यावर टाळी सुद्धा होऊ शकते ना. आणि नीट सुद्धा होऊ शकतो. हा. समीर गोरडे. मोजणीमध्ये प्रथम उमेदवार समीर गोरडे यांना एकूण मतं मिळालेली आहेत 60. 2 नंबरला गोरक्षनाथ जगताप यांना मते मिळालेली आहेत 5. 3 नंबरला रमेश डोके यांना मते मिळालेली आहेत 2. आणि 1 नंबर 4 नंबरला वैजनाथ तेंदे मत. शाळा शिंगवे या ठिकाणी सर्व सदस्य या शालेय व्यवस्थापनचे सर्व सदस्य आणि आज ज्यांची नव्यानं या ठिकाणी शालेय व्यवस्थापनाच्या अध्यक्षपदी निवड झाली असे सन्माननीय समीरजी गोरडे, त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी यांची निवड झाली त्या रेखाताई पाबळे, या सर्वांचं मी प्रथमतः सर्व सदस्यांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आज आपण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी अध्यक्षपदाची व उपाध्यक्षपदाची निवडणूक केलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि निवडणूक किंवा हे जे आपण अध्यक्ष उपाध्यक्ष ठरवले ते आपल्या सर्वांच्या संगनमताने या ठिकाणी झालेलं आहे. आज या ठिकाणी कसं जर पाहिलं तर समीर भाऊ अध्यक्षपद हा काटेरी मुकुट असतो आणि तो आपल्या शिरावरती पेचवणं सुद्धा खूप अवघड असतं आणि तो आज तुमच्या डोक्यावरती या ठिकाणी आलेला आहे. आज तुमची जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे की आपण शाळेसाठी किमान दररोज जे जे काही घडामोडी असतील, जे ॲक्टिव्हिटी असेल त्यामध्ये सहभाग घेऊन सर्व विद्यार्थी असतील किंवा शिक्षक असतील यांच्या बरोबरीने राहून सर्व आपली शाळा कशा प्रकारे चांगली आणि उंचीवरती जाईल याचं आपण सर्वांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे जे सर्व सदस्य आहेत, आता एक इंग्लिश मिडियमचं फॅड चालू झाले, तिकडे मुलं जातात 1-2 वर्ष पाहतात आणि कळत नाही पुन्हा इकडे येतात, परंतु ती तिकडे जाऊच नाही.
आपल्या जिल्हा परिषद शाळा किती चांगली आहे हे आपण ज्या उन्हाळा ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आपण सर्व सदस्यांची जबाबदारी राहील की आपल्या मळ्यातील एकही विद्यार्थी हा आपल्या शिंगवे शाळेतील जिल्हा परिषदची शाळा सोडून दुसरीकडे जाणार नाही. ही जबाबदारी आपण घेतली पाहिजे जेणेकरून आपली पटसंख्या चांगली राहील. आणि ते असून शिक्षकांवरती देखील लक्ष ठेवलं पाहिजे. नुसतं अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं काम नाही, तुम्ही कोणताही सदस्य येऊन कोणती तक्रार मांडू शकता. आणि तुम्ही म्हणायचं नाही की आता आम्ही सदस्य अध्यक्षच पाहतील, तुम्हाला सुद्धा त्यांच्या एवढाच अधिकार आहे. फक्त सही त्यांची राहते नाही, अधिकार तुम्हाला सगळा तेवढा आहे. तो अधिकार आपण चांगल्यासाठी वापरावा अशी मी विनंती करीन. आज तुम्हाला 50% महिलांना आरक्षण आहे. तुम्ही सुद्धा येऊन आपल्या विद्यार्थ्यांचीच नव्हे तर तुम्ही आलेला प्रत्येक विद्यार्थी हा तुमचा पाल्य आहे. त्या प्रत्येकाच्या कोणाच्या शंका असतील त्या तुम्ही अध्यक्षांपर्यंत मांडा, मुख्याध्यापकांपर्यंत मांडा. आणि जेणेकरून आपला एकच उद्देश किंवा एकच हेतू ही आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही उंचीवरती कशी जाईल. मग त्यामध्ये एक शैक्षणिक उंची असेल, त्याचप्रमाणे क्रीडा स्पर्धेची उंची असेल, या सगळ्यांमध्ये आपली शाळा टॉपला कशी राहील. आणि हा 2 वर्षाचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये मी सदस्य झालो, मी अध्यक्ष झालो असताना मी काय काय करू शकलो माझ्या शाळेसाठी याचं देखील आपण प्रत्येकाने अवलोकन करायचंय की मी या शाळेसाठी जी मला 2 वर्ष मिळाले त्यामध्ये मी चांगला प्रामाणिकपणे काम करू. जे जे मला माझ्या शाळेसाठी करता येईल, नुसतं श्रमदान असेल, योगदान असेल, सगळ्या गोष्टीत जे जे करता येईल ते देण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करा. मीटिंग महिन्यातून एकदा असेल ना सर, तर त्यावेळेस आपण प्रत्येकाने जबाबदारीने 2 तास द्यायचे फक्त आपल्याला महिन्यासाठी. त्यावेळेसही या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित लावा. कारण मला आज कामी मी येऊ शकणार नाही असं करू नका. कारण शेवटी ईश्वर प्रत्येकाला एक संधी देत असतो आणि या संधीमध्ये आपण काय करतो याच्यावरती पुढच्या संधी अवलंबून असतात. म्हणून आपण प्रत्येकानं मिळालेल्या संधीचं सोनं करा. सगळ्यांनी मिळून अध्यक्ष समीर भाऊ असतील, उपाध्यक्ष असतील, त्याचप्रमाणे वैजनाथ यांनी देखील मागच्या कालखंडामध्ये खूप चांगली कामं केली. खूप वेळ दिला या माणसाने. म्हणजे त्यांनी शाळेसाठी कधीही पुढं कमीपणा दिला नाही. स्पर्धा असू काही असू त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा वेळ दिला. उपाध्यक्ष म्हणून गोरक्षनाथजी जगताप यांनी काम पाहिलं. त्यांनी सुद्धा तनमन धनाने शाळेसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. रमेश भाऊ असतील, हे सुद्धा या सदस्य म्हणून यांनी काम केलेलं आहे. म्हणजे तुम्ही सर्व चांगली माणसं आहात आणि तुम्हा सर्व चांगल्यांकडून आमच्या ग्रामस्थांची तुमची चांगली शाळा व्हावी ही एक अपेक्षा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करणार याचा आता मला विश्वास वाटतोय. कारण आज आपण आपलं प्रपंच पाहतोच आहोत, परंतु प्रपंच पाहत असताना ईश्वरानं जी काही जबाबदारी थोडीशी आपल्यावरती टाकली त्यातल्या त्यात सरपंच झाला तरी त्यांनी केलेलं काम हे मला वाटत ईश्वरापर्यंत पोहोचेल याची गॅरंटी नाही. परंतु या शाळेतील ही सगळी लेकरं ही ईश्वरास्वरूप आहे आणि आपण ही ईश्वराचीच सेवा करतो आणि ती संधी तुम्हाला मिळालेली आहे. त्या संधीचं तुम्ही सोनं करा. आपल्या प्रत्येक पारगातील पाल्य कधीतरी मध्ये या, शाळेत जा, कोणता शिक्षक कसे शिकवतो ते पाहतो, तुम्हाला अधिकार आहे. पण तुम्ही वेळ दिला पाहिजे. नुसतं आपण अध्यक्ष केलाय तो पाहिजे, उपाध्यक्ष केलाय ते पाहिजे असं नाही. तुम्ही सर्व एक ग्रुप म्हणजे जसं कोणताही पण टीमवर्क असतं, त्याचा विजय झाला तर आपल्या सगळ्यांचाच होतो. जर हे काम केलं ना तर तुम्हाला सर्वांचंच होणार आहे. नुसतं अध्यक्षाचं उपाध्यक्षाचं होणार नाही. हे पहिले डोक्यातून काढा की आपण सर्व आहोत म्हणून अध्यक्ष. समजा तुम्ही नसतेच अध्यक्ष कसे झाले असते, होऊच शकत नाही. म्हणजे तुमची किंमत ती त्यांच्यापेक्षा मोठी आहे, तुम्ही त्यांना करू शकता. म्हणजे हे आपण ध्यानात ठेवा. आपला वेळ देत चला. कधी गावात आले, बाजार आले तरी शाळेत या, चक्कर मारा, पहा काय चालले, कुठं कमतरता वाटते का, एखाद्या मुलाची किंवा मुली आज 7वीला मोठ्या त्यांच्या काही समस्या आहे का त्या तुम्ही महिला वर्ग पाहू शकता. ते सर्व करत असताना आपले एकच ध्येय ठेवायचं, जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ मी माझ्या शाळेसाठी देईन. माझी शाळा 1 नंबरला तालुक्यात व्हावी की प्रत्येकाच्या मनात जर आशा बाळगली तर 100% आपल्या शाळेचं नाव ऑलरेडी चांगलं आहेच. तुम्हाला खूप कष्ट घ्यायचं नाही, फक्त त्याला रेटा देऊन पुढे लावायचं आहे आणि हे काम तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही सर्वजण करता अशी मला आशा वाटते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करत असताना पुन्हा एकदा विनंती करतो की जे काही घडलं असेल आत्ताच्या या 10-15 मिनिटात, कोण अध्यक्ष कोण शेवटी एक होणार होता हे आपल्या सगळ्यांना माहिती होतं. परंतु तरी आपण प्रोसेसने गेलो आणि जे काही घडलं ते विसरून पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण एकत्र आहात. या जोमाने काम करा, आपल्या शाळेची उंची वाढवा हीच तुम्हा सर्वांना सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
2-3 महिने रखडलेली होती. त्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक झाली. आता माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळेच अध्यक्ष आहात, प्रशासनाला सगळेच महत्त्वाचे आहेत, तरी सुद्धा एक प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला कोणीतरी नेतृत्व द्यावं लागतं, खुर्चीवर बसावं लागतं. आणि म्हणून आज एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जे 2 सरांनी ग्रामस्थ प्रातिनिधिक स्वरूपात बोलवलेले होते त्यांचं अभिनंदन. आणि ज्यांची निवड झाली त्यापेक्षा ज्यांनी इथून मागं कामकाज चांगलं केलेलं आहे ते सुद्धा परत सदस्य आहेत. म्हणजे त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला या बॉडीला चांगला उपयोग होणार आहे. त्यांचाही अनुभवाचा उपयोग आपण करावा अशी मी सूचना मांडतो. त्याचबरोबर आता जे अध्यक्ष झालेत समीर भाऊ तर एक एज्युकेटेड व्यक्ती आहे, एक चांगला शाळेला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करेल. आणि तुम्ही सर्वांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला आणि आमच्या उपस्थितीत एक चांगल्या प्रकारे म्हणजे काही गडबड गोंधळ किंवा कोणी काही रोसवा न करता, कारण सगळ्यांचे चेहरे खुश दिसतात नाही का. सर आता जाताना चहा सांगा सगळ्यांना, म्हणजे वेळेत येईल नाही का, म्हणजे वेळेत येईल, नाही तर सगळे जायचे नाही कुठून मग यायचं चहा आणि असं नको वेळेत येणार आहे. तरी सुद्धा आजची जी निवड झाली ती पहिल्यांदा मी आभार मानेल तुमच्या सगळ्या सदस्यांच्या व्यतिरिक्त या दोघांनी जो वेळ दिला खऱ्या अर्थानं त्यांचं मी प्रशासनाच्या वतीनं आभार मानेल. आणि नवीन अध्यक्षांचं या ठिकाणी नवीन 2 वर्ष काळामध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी थोडंसं या ठिकाणी डोक्यावर बर्फ ठेवावा लागणार दोन्ही व्यक्तीला, कारण ही काळाची गरज आहे. जिथं डोकं बर्फ असतो ना तिथं थंडावा असतो, जिथं थंडावा असतो तिथं जोमाने पीक येतं, हे सृष्टीचा नियम आहे. त्या दृष्टीने ते काम करतील अशा प्रकारे सदिच्छा व्यक्त करतो. संपूर्ण प्रशासन केंद्र मुख्यालयाने त्यांनी मी तुमच्या बाजूने भक्कम उभा आहे. आता तुम्ही बऱ्याच जणांनी हे शिक्षक नसताना प्रत्येकाने थोडे मांडली काही आहेत की बाबा ह्या वर्गाचा असं, ह्या शिक्षकाचा असं असू द्या. शेवटी मी प्रशासन मला शिक्षकांची बाजू घेत असताना मला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गुणवत्तेच्या बाबतीत सूचना असेल तर 100% माझ्या माणसांना सुद्धा मी म्हणजे सूचना करू शकतो, त्यांना काही सांगू शकतो. परंतु आपण शिक्षक आणि पालक मिळून हे चांगल्या प्रकारे काम करू अशा प्रकारची अपेक्षा धरा. निश्चित तुमच्या प्रत्येक सूचनेचं पालन होईल. तुम्ही सुद्धा या ठिकाणी आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि सगळेच्या सगळे हजर राहिले आणि सगळ्यांनी मतदान केलं नाही का, सगळ्यांनी केले ना त्याबद्दल. आणि सर्वानुमते आता आपण सर्वानुमते म्हणूया, म्हणजे सर्वानुमते निवड केली अध्यक्ष म्हणून समीर गोडे आणि उपाध्यक्ष म्हणून काय रेखाताई नाही का. म्हणजे एक चांगली गोष्ट पाहिजे अशी सगळीकडे 50-50% असतं, इथं सुद्धा त्याला अपवाद झालेला नाही. हे महत्वाचं आहे. दोन्ही लेडीज नाही अध्यक्ष किंवा दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्ष जेंट्स नाही, म्हणजे बरोबर बॅलन्स साधलेला आहे. कामात सुद्धा आता बॅलन्स साधायचं आहे. यांनी 10,000 रुपये दिले का तुम्ही 20,000 द्यायचे गोळा करून, बरं का, स्वतःची नाही ते स्वतःची द्यायची. परंतु समाजाचे तुम्ही प्रतिनिधी आहात. 206 298 विद्यार्थी ना आपल्याकडे, 298 300 मुलांचे तुम्ही प्रतिनिधी आहात. तर त्या सगळ्या आपल्या गावाला धरून यांनी काही काम उपक्रम राबवला का तुम्ही लगेच दुसरा उपक्रम राबवायचा, की यांनी एखाद्या चांगल्या प्रकारचा काही गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून काम केलं तुम्ही करायचं आणि काही उपक्रम आपण स्वतः करायचे एकत्रितपणे. ते प्रशासनाच्या वतीने आम्ही सहकार्य करणार आहोत तुम्हाला दोघांनाही आणि संपूर्ण शालेय व्यवस्थापन समितीला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी इथून पुढं चांगल्या प्रकारे निश्चित काम होईल. आणि आपण जे पहिले सदस्य असतील केंद्र प्रमुख दादू सर असतील, मुख्याध्यापक शिरलकर सर, पोलीस पाटील गणेशजी पटेल असतील, सरपंच मालेगाव, आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आपण आणि लोकशाहीच्या मार्गाने आपण निवडणूक पद्धतीच्या प्रक्रियेने मला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी प्रथम आपण मतदान रूपाने मला निवड करून दिल्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो. आणि पाठीमागे जे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केले खरोखर पाहिलं गेलं तर 4 वर्ष वैजनाथ यांनी अतिशय स्तुत्य असे उपक्रम राबवले. त्याला साथ देण्याचं काम उपाध्यक्ष म्हणून वैजनाथ यांनी आपले गोरक्षनाथ जगताप यांनी चांगल्या पद्धतीने सुद्धा त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं. आणि इथून पुढील काळात मी आता 2 वर्ष अध्यक्ष असणार आहे. समजा कुणाच्या काय वर्गाच्या समस्या असतील, जो सदस्य कुणी असेल ज्या वर्गाच्या काही समस्या असतील त्यांनी माझ्यापर्यंत किंवा मुख्याध्यापक सर असतील त्यांच्यापर्यंत त्या मांडाव्या. त्याच्यावर आम्ही
योग्य तो मार्ग काढून त्या पद्धतीने आम्ही मार्ग काढून हे करू. त्याच्यानंतर मला एक सांगायचं आहे की आपण नवीन समजा शाळा आहे त्याच्यासाठी एक्स्ट्रा काय करणार आहे किंवा कोणकोणते नवीन उपक्रम राबवतील त्या पद्धतीने आपण नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करू. आणि त्यात आपण सर्वांनी जे सदस्य आता निवडून आले त्यांनी पण त्यांची कार्य काय असणार आहे किंवा काय अडीअडचणी असणार त्या वर्गाच्या त्यांनी त्या जाणून घेतल्या पाहिजे किंवा त्यांचा पाल्य त्या वर्गात असणार आहे. त्यामुळं त्या वर्गात जाऊन समजा ज्या समस्या त्या आमच्यापर्यंत मांडल्या पाहिजे जेणेकरून आम्हाला कळत की नक्की काय समस्या आहे काय अडचणी. कधी कधी काय होते बऱ्याच वेळा काही पालक सदस्य असून सुद्धा समस्या आपल्यापर्यंत मांडत नाही. मग त्यामुळे ॲक्च्युली काय त्या वर्गाची समस्या आहे त्यापर्यंत आमच्यापर्यंत नाही आल्या तर आम्ही यावर मार्ग काढू शकत नाही. त्यामुळं मला सर्व जे सदस्य आहेत सगळ्यांना सांगायचं या निमित्ताने या मिटिंगच्या की जे काही सूचना असतील ते तुम्ही आम्हाला करा आम्ही त्यात नक्की बदल करण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून मी सगळ्यांच्या खेळीमेळी वातावरणात झाले सगळ्यांचं अध्यक्ष गट विकास अधिकारी यांनी सगळ्यांनी सगळं नियोजन हे झालं त्याबद्दल सगळ्यांचं आभार.